नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीसारख्याच दोन कहाण्या आहेत. दोन्ही सत्य आणि मनोरंजक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आजची पहिली कहाणी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातला एक मोठा जिल्हा आहे, जो पुणे आणि नाशिकच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्रात स्थित आहे. या जिल्ह्यात अनेक तालुके आहेत, त्यात राहुरी तालुका एक महत्त्वाचा तालुका आहे. दवणगाव हे राहुरी तालुक्यातलं एक छोटं गाव आहे. नाशिक जिल्ह्यातले एक पती पत्नी आपल्या 4 मुलींना घेऊन उदरनिर्वाहासाठी काही नातेवाईकांच्या मदतीनं दवणगाव गावात आले होते. त्यांच्या 4ही मुली अल्पवयीन होत्या. मोठी मुलगी 14 वर्षांची होती आणि बाकीच्या बहिणी सुमारे 13, 12 आणि 10 वर्षांच्या होत्या. ते लोक एका शेतकऱ्याच्या शेतात काम करून कसंबसं उदरनिर्वाह करत होते. त्यांना 4 मुली असल्या तरी आई वडिलांमध्ये अनेकदा वाद होत असत. आईचं वागणं थोडं योग्य नव्हतं. याच कारणामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणं होत असत आणि या भांडणांचा परिणाम थेट मुलींवर होत असे. घरची परिस्थिती आधीच हलाखीची होती, वरून रोजची भांडणं तंटा याचा गहिरा परिणाम मुलींच्या मनावर झाला होता. मोठी मुलगी क्रांती त्यावेळी 8वीत शिकत होती. क्रांतीच्या आईचं वागणं तसंच होतं जसं आधी होतं. 4 मुली असूनही तिनं दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषाबरोबर नातं जोडलं आणि आपल्या मुलींना एकटं सोडून त्याच्याशीच लग्न करून निघून गेली. मग तिनं आपला नवा संसार थाटला. आता सगळी जबाबदारी क्रांतीच्या वडिलांच्या खांद्यावर आली. पण हळूहळू त्यालाही हे ओझं जड वाटू लागलं. त्याची नजरही दुसरीकडे लागली होती. मुली आता मोठ्या होत होत्या, त्यात क्रांती सगळ्यात मोठी होती. वडिलांनी विचार केला की आता क्रांती सगळ्यांना सांभाळेल आणि त्या बहाण्यानं त्यानंही आपल्या पहिल्या बायकोसारखंच दुसरं लग्न करून नवा संसार थाटण्याचा मनोदय केला. म्हणून त्यानं 2019 मध्ये आपल्या 4ही मुलींना दवणगाव गावात आपल्या एका दूरच्या नातेवाईकाकडे सोडलं. त्यावेळी त्या नातेवाईकाच्या घरी त्याची दुसरी पत्नी शीतल आणि 16 वर्षांचा मुलगा राहत होते. क्रांती आणि तिच्या बहिणींना तिथं सोडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि नाशिकला निघून गेला. आईनं जेव्हा दुसरं लग्न केलं, त्यानंतर बापानंही मुलींना दुसऱ्याच्या भरवशावर सोडलं आणि स्वतःही दुसरं लग्न करून निघून गेला. आता प्रश्न होता की हा नातेवाईक या 4 मुलींना फुकट पाळणार होता का? नाही, त्यानं आणि त्याच्या बायकोनं त्या मुलींकडून काम करून घ्यायला सुरुवात केली. हा नातेवाईक दवणगावात एका शेतकऱ्याची जमीन भाड्यानं घेऊन तिथंच आपल्या कुटुंबासह राहत होता. ते दोघं म्हणजे तो आणि शीतल, क्रांती आणि तिच्या 3 बहिणींकडून घरातलं कामही करवून घेत असत आणि शेतातही त्यांच्याकडून मजुरी करवून घेत असत. आपल्या आई वडिलांच्या स्वार्थी वृत्तीमुळे या मुली आता पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कामातच गुंतलेल्या असत. त्यांना विश्रांती घ्यायलाही वेळ मिळत नसे. या नातेवाईकाच्या घरी आल्यापासून या चौघींचं आयुष्य फक्त दुःख आणि अडचणींनी भरलेलं होतं. तो नातेवाईक आणि त्याची पत्नी शीतल हे दोघंही खूपच क्रूर होते. ते केवळ कामच करवून घेत नसत तर मुलींवर अत्याचारही करत असत. त्यांचं वागणं खरोखरच राक्षसासारखं होतं. जून 2020चा तो काळा दिवस होता. त्या दिवशी क्रांतीच्या 3 बहिणी, शीतल आणि तिचा मुलगा सगळे शेताच्या कामासाठी शेतात गेले होते. क्रांतीनं सकाळचं जेवण केलं होतं, मग भांडी धुवून वाळवत होती. भांडी धुतल्यानंतर संध्याकाळच्या सुमारे 4 वाजता जेव्हा ती घरातल्या कामात गुंतलेली होती, तेव्हा तो नातेवाईक घरी आला. काही न बोलता तो सरळ क्रांतीजवळ पोहोचला. त्यानं दार आतून बंद केलं आणि मागून तिला बिलगला. क्रांती त्यावेळी खूप घाबरलेली होती. त्यानंतर त्यानं धमकावत क्रांतीसोबत गैरकृत्य केलं. क्रांतीनं जबरदस्तीची गोष्ट त्या नातेवाईकाच्या पत्नीला सांगितली. तिला आशा होती की किमान ती तरी आपल्या पतीला काही बोलेल आणि मदत करेल. पण याचा काही परिणाम झाला नाही. उलट तिनं क्रांतीला चोरडायला सुरुवात केली. ती म्हणाली, तूच तर त्याच्याकडे गेली असशील. हे ऐकून क्रांती फक्त रडली. तिला जाणीव झाली की तिच्याकडे कुठलाही आधार नाही, कोणीही तिचं बोलणं ऐकणार नाही. म्हणून तिनं पुढे कुठलीही तक्रार केली नाही. या कमकुवतपणाचा फायदा उठवून तो नातेवाईक वारंवार तिच्याशी गैरकृत्य करू लागला. आता त्याला कुणाचीच भीती राहिली नव्हती. जिला क्रांतीनं मदतीसाठी हाक मारली होती त्याच तिनं क्रांतीला चोरलं. इतका अन्याय आणि अत्याचार सहन करून या 4 मुली मजबुरीनं त्याच्याच घरी राहायला भाग पाडल्या गेल्या होत्या. आणि जेव्हा त्याचं मन होई तेव्हा तो त्यांचं शोषण करत असे. एकदा त्या नातेवाईकाची पहिली पत्नीचा भाऊ म्हणजे त्याचा मेहुणा निलेश त्याच्याकडे आला होता. निलेश आधीच खूप वाईट सवयींचा होता. त्यानं याआधीही एका मुलीशी गैरकृत्य केलं होतं. तो नातेवाईक निलेशची हरकत जाणून होता. त्याचं घरी येणं जाणं त्याला चांगलं वाटत नव्हतं. पण निलेश आल्यावर काही बोलू शकत नसे. त्यावेळची ही घटना खूप वेदनादायक होती. त्या दिवशी क्रांती जनावरांसाठी चारा घ्यायला शेतात गेली होती. तो नातेवाईक घरी आल्यानंतर निलेशनंही क्रांतीवर नजर ठेवायला सुरुवात केली. तो प्रत्येक वेळी पाहत असे की क्रांती कुठं जाते आणि काय करते.
जेव्हा क्रांती उसाच्या शेतात चारा घ्यायला गेली तेव्हा निलेशनं कुणी नसल्याचा फायदा उठवला. तो तिच्या मागे गेला आणि त्याला पकडून गैरकृत्य केलं. क्रांतीकडे त्यावेळी कुठलाही आधार नव्हता. तिला कुणाकडून मदत मागायची हिंमतही नव्हती. निलेशनं जे केलं ते क्रांती आणि तिच्या बहिणींनी चुपचाप सहन केलं. ती फक्त आपल्या रोजच्या आयुष्यात भीती आणि त्रासासोबत जगत होती. मार्च 2024 मध्ये क्रांतीची बहीण शालिनी त्यावेळी शेतात गेलेली होती. जनावरांसाठी चारा घ्यायच्या दरम्यान मक्याच्या शेतात त्या नातेवाईकाचा मुलगा तिच्या मागे गेला. त्यानं शालिनीबरोबर गैरकृत्य केलं. शालिनीनं ही गोष्ट शीतलला सांगितली तेव्हा शीतलनं उलट शालिनीवरच राग काढायला सुरुवात केली आणि तिला मारहाण केली. क्रांती सगळं पाहत होती. आपल्यासोबत जे झालं तसंच तिच्या बहिणींसोबतही होत होतं. हे पाहून क्रांती खूप दुःखी होत असे. पण तिनं विचार केला, जिथं तिच्या आई वडिलांनी तिला एकटं सोडून दिलं आणि परक्याच्या घरी सोडलं, तिथं ती कुणाकडून मदत मागणार? म्हणून तिनं ठरवलं की जे होईल ते चुपचाप सहन करावं लागेल. त्यावेळी त्या नातेवाईकानं क्रांतीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मुलगा शोधू लागला. मुलींसाठी योग्य मुले सहजासहजी मिळत नव्हती. म्हणून काही लोक लग्नासाठी मुलींच्या कुटुंबाकडून पैसे मागून आपल्या मुलीसाठी तयार करून घेत असत. क्रांतीसाठी असाच एक संबंध आला. ज्या मुलाचा संबंध आला होता तो क्रांतीपेक्षा सुमारे 25 ते 30 वर्षांनी मोठा होता. त्या नातेवाईकानं त्याच्याकडून 5 ते 6 लाख रुपये घेऊन क्रांतीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. आता या मुली त्यांच्या कुटुंबासाठी सोनं देणाऱ्या कोंबड्या बनल्या होत्या. त्यांच्याकडून रोजकाम करून घेणं, शारीरिक शोषण करणं आणि जेव्हा मन होईल तेव्हा पैसे घेऊन त्यांच्या आयुष्याचा फायदा उठवणं हाच त्यांचा मार्ग होता. क्रांतीच्या बदल्यात त्यांना 5 ते 6 लाख रुपये मिळाले. क्रांती आता आपल्या पतीच्या घरी गेली होती. पण त्या नातेवाईकाच्या घरी अजून 3 मुली होत्या. क्रांती जरी त्या जाळ्यातून बाहेर पडली असली तरी तिचं मन नेहमी आपल्या बहिणींकडे ओढलं जात असे. ती चुपचाप त्यांच्यासाठी परेशान होत राहिली. 18 मे 2025 रोजी क्रांतीचं लग्न झालं. ती आपल्या पतीसोबत राहू लागली. हळूहळू ती त्याच्यासोबत व्यवस्थित राहू लागली. एक दिवस क्रांतीनं आपल्या पतीला आणि नणंदेला आपल्या बहिणींसोबत झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगितली. सुरुवातीला त्या नातेवाईकानं जे केलं त्यानंतर त्याचा मेहुणा निलेशनं जी हरकत केली आणि मग तिच्या बहिणीबरोबर त्याच्या मुलानं केलेला अत्याचार, हे सगळं तिनं तपशीलवार सांगितलं. हे सगळं ऐकून क्रांतीच्या पतीला आणि नणंदेला खूप राग आला. त्यांनी ठरवलं की आता या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी ते सगळे क्रांतीला घेऊन अहिल्यानगरच्या स्नेहालय या संस्थेत आले. क्रांतीनं तिथल्या समाजसेविकेला आपली आणि आपल्या बहिणींची वेदनामय कहाणी सांगितली. त्या समाजसेविका आणि तिचे सगळे सहकारी ही घटना ऐकून पूर्णपणे स्तब्ध झाले. स्नेहालयाच्या पथकानं ही माहिती अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचवली. पोलिसांनी या घटनेची गंभीरता समजून राहुरीच्या पोलीस निरीक्षकांना प्रकरणाची कडक चौकशी करण्याचे आणि तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. स्नेहालयाचं पथक क्रांतीला घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलीस निरीक्षकांनी तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आणि परिस्थितीची चौकशी केल्यानंतर 18 सप्टेंबर 2025 रोजी क्रांतीच्या तक्रारीच्या आधारावर त्या नातेवाईक, त्याची पत्नी, त्याचा मेहुणा आणि त्याचा मुलगा या सगळ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. तपासाचं काम पोलीस उपनिरीक्षकांच्या पथकानं सुरू केलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं त्वरित कारवाई केली. मुख्य आरोपी त्या नातेवाईकाला आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आणि त्यांना राहुरी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडीत पाठवलं. जेव्हा पोलिसांनी आरोपींकडून चौकशी केली तेव्हा त्यांना मुलगा आणि मेहुण्याबद्दल विचारलं गेलं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा घरातून पळून गेला आहे, पण निलेशबद्दल योग्य माहिती दिली नाही. जेव्हा पोलिसांनी कडक चौकशी केली तेव्हा त्यांनी कबूल केलं की निलेश आता या दुनियेत नाही. त्याची हत्या झाली आहे. हे ऐकून पोलीसही हैराण झाले. पुढे कळालं की निलेशची हत्या या दोघांनीच केली होती. हत्येनंतर त्यांनी निलेशचा मृतदेह घराच्या मागच्या जमिनीत गाडून टाकला होता. हत्येचं कारण विचारल्यावर आरोपींनी सांगितलं की निलेश दारू पिऊन अनेकदा भांडणं करत असे आणि त्यानं एका मुलीबरोबर गैरकृत्य केलं होतं, ज्यामुळे कुटुंबाची बदनामी होत होती. त्यांना भीती होती की निलेश पुन्हा तीच हरकत करेल, म्हणून त्यांनी त्याची हत्या केली. पोलिसांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला. देवलाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी घटनास्थळी शवविच्छेदन केलं आणि मृतदेह दवणगाव ग्रामपंचायतीच्या जमिनीत दफन करण्यात आला. सोबतच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकानं संपूर्ण कार्यवाही पूर्ण जबाबदारीनं पार पाडली. याशिवाय त्या नातेवाईकाच्या मुलालाही अटक करून बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. आजची दुसरी कहाणी मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्याची आहे. ही बात आहे 2019 सालची. धार जिल्ह्यात एक पोलीस ठाणं आहे बगदून.
21 ऑक्टोबर 2019 रोजी बगदून पोलीस ठाण्याचे ठाणेदार आपल्या कार्यालयात बसले होते. तेवढ्यात त्यांच्याकडे एक महिला आली. त्या महिलेबरोबर एक मुलगीही होती. महिलेबरोबर आलेली मुलगी खूप घाबरलेली होती. अनिता नावाच्या महिलेनं ठाणेदारांना सांगितलं की त्या मुलीबरोबर खूपच घृणास्पद कृत्य करण्यात आलं आहे. महिलेचं बोलणं ऐकून ठाणेदारांनी ताबडतोब सहाय्यक निरीक्षक रेखा वर्मा यांना बोलावलं. रेखा वर्मा यांनी महिला आणि तिच्यासोबत आलेल्या मुलीकडून चौकशी केली. त्यांची कहाणी ऐकून त्या खूपच हैराण झाल्या आणि विचारात पडल्या की खरोखरच कुणी आई अशीही असू शकते का? चौकशीनंतर सहाय्यक निरीक्षकांनी सगळी माहिती ठाणेदारांना दिली. ठाणेदार हे ऐकून वाईट रीतीनं चकित झाले. कुणालाही विश्वास ठेवणं कठीण होतं की कुणी आपल्या निष्पाप मुलीबरोबर एका अर्धे वयाच्या व्यक्तीकडून असं घृणास्पद कृत्य करवून घेऊ शकते. प्राथमिक चौकशीत पोलीस ठाण्यात आलेल्या किशोरीनं सांगितलं की ती शाळेत शिकते. तिचे वडील गेल्यानंतर तिची आई 4 भावंडांसोबत राहून मेहनत मजुरी करत होती. पण सुमारे 4 वर्षांपूर्वी तिच्या आईनं हे काम सोडून दिलं जेव्हा तिची मैत्री मटण विकणाऱ्या मेहमूदशी झाली. तेव्हापासून मेहमूद अनेकदा तिच्या घरी येऊ लागला. मुलीनं पुढे सांगितलं की मेहमूद आल्यावर आई सगळ्या भावंडांना बाहेरच्या खोलीत बसवून स्वतः त्याच्यासोबत आतल्या खोलीत जात असे. असं वारंवार होऊ लागलं तेव्हा मी एक दिवस चुपचाप डोकावून पाहिलं. आई आणि मेहमूद पूर्णपणे गलिच्छ खेळ खेळत होते. जेव्हा मी आईला या गोष्टीबद्दल समजावलं तेव्हा तिनं उलट मला ओरडून सांगितलं आणि गप्प राहण्याची ताकीद दिली. मुलीनं पुढे सांगितलं की ऑक्टोबर 15 रोजी मेहमूद संध्याकाळी त्यांच्या घरी आला. तिच्या आईनं तिला मागच्या खोलीत पाठवलं. त्या खोलीत महमूदनं तिच्याशी गैरवर्तन केलं. मुलीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिच्या आईनं तिला रोखलं आणि दारापाशी उभी राहिली. तेव्हा महमूदनं तिच्याशी गैरकृत्य केलं. यानंतर मेहमूद आपल्या आईला 600 रुपये देऊन गेला. या गोष्टीची माहिती मी शेजारी राहणाऱ्या अनिता आंटींना दिली. त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. काही दिवसांनी मेहमूद पुन्हा आमच्या घरी आला आणि मला मागच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मी आई आणि महमूदच्या पकडीतून बचावून बाहेर पळून गेले. बराच वेळानं जेव्हा घरी परतले तेव्हा माझ्या आईनं मला मारहाण केली. यानंतर मी अनिता आंटींसोबत पोलीस ठाण्यात आले. शेजारी राहणाऱ्या अनितासोबत आलेल्या निष्पाप मुलीनं खोटं बोलण्याची कुठलीही शक्यता नव्हती म्हणून पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं त्याचवेळी किशोरीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. ज्यात कळालं की तिच्याशी गैरकृत्य करण्यात आलं होतं. यानंतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं किशोरीची आई आणि तिचा साथीदार यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आणि एसपींना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं मुलीची आई आणि तिचा साथीदार यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आणि एसपींना याची माहिती दिली. एसपी स्वतः पोलीस पथकासह आरोपींना पकडण्यासाठी गेले. दोन्ही आरोपी घरीच मिळाले आणि अर्ध्या तासात पोलिसांनी 30 वर्षांच्या आईला आणि 42 वर्षांच्या महमूदला पकडून पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीत आई आणि मेहमूद प्रथम खोटं बोलण्याचा प्रयत्न करू लागले पण थोड्या कडकपणानंतर त्यांनी सत्य मान्य केलं. जे सत्य समोर आलं ते ऐकून कुणीही विश्वास ठेवू शकत नव्हतं की कुटुंबात अशा गोष्टीही घडू शकतात. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातल्या पितमपूर गावात राहणाऱ्या उषाच्या पतीचा अचानक मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर उषासमोर आपल्या 4 मुलांना वाढवण्याची मोठी अडचण आली. 30 वर्षांच्या उषाला घराचा खर्च चालवायचा होता म्हणून तिनं मेहनत मजुरी सुरू केली. तरुण स्त्रीच्या पतीच्या मृत्यूनंतर लोक अनेकदा तिच्याकडे नजर ठेवतात. उषावरही काही लोकांची नजर पडली. या दरम्यान मटण विकणाऱ्या मेहमूद शाहनं उषाला पाहिलं. महमूदचा बगदूनमध्ये पोल्ट्री फार्म होता आणि तो आपल्या फार्ममधून ढाब्यांवर आणि हॉटेलमध्ये मटण पुरवठा करत असे. मेहमूद उषाच्या जवळ येण्यासाठी चलाखीनं जाळं विणू लागला. याआधीही त्यानं अनेक गरीब मुली आणि महिलांना अडकवलं होतं कारण तो जाणून होता की गरीब स्त्रिया लवकर पैशांच्या लालचीत येतात. महमूदनं कामाच्या बहाण्यानं उषाशी मैत्री वाढवली आणि न मागता तिला मटण देऊ लागला. जेव्हा उषा म्हणाली की ती लगेच पैसे देऊ शकणार नाही तेव्हा मेहमूद म्हणाला की कधीतरी मला तुझ्या घरी बोलावून मटण खाऊ घाल. मी समजून घेईन की सगळे पैसे वसूल झाले. उषानं उत्तरात सांगितलं की आजच ये, मी खाऊ घालते. यावर महमूदनं मसाल्यासाठी तिला 200 रुपयेही दिले. उषा आनंदी झाली आणि तिनं त्याच्यासाठी मटण तयार केलं. पण मेहमूद आला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा उषानं तक्रार केली तेव्हा त्यानं कुठलंतरी बहाणा केलं आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं. यानंतर अनेकदा असं होऊ लागलं. उषा मटण बनवून महमूदची वाट पाहत असे. आता मेहमूद मटणासोबत तिला खर्चासाठी थोडे पैसेही देऊ लागला. हळूहळू उषा महमूदकडे झुकू लागली. महमूदनं उषाच्या बोलण्यावरून आणि हास्यावरून समजलं की ती त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. याच कारणामुळे एक दिवस तो दुपारी उषाच्या घरी गेला. त्यावेळी उषाची मुलं शाळेत गेली होती. महमूदला घरी आलेलं पाहून उषा आनंदी झाली आणि ती त्याच्याशी प्रेमपूर्ण बोलू लागली. त्याच दरम्यान दोघांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या.
मेहमूद विवाहित होता आणि त्याला 2 मुलं होती, पण तो उषाच्या बोलण्यात आला. यानंतर जेव्हा जेव्हा संधी मिळे तो उषाच्या घरी येऊन जात असे. काही महिन्यांनंतर महमूदच्या सांगण्यावरून उषानं मजुरी करणं बंद केलं आणि घराचा सगळा खर्च मेहमूद उचलू लागला. उषाच्या मोठ्या मुलीनं आई आणि महमूदला एकत्र पाहिलं आणि समजून गेली की आई चुकीच्या मार्गानं जात आहे. मुलीनं आईच्या या हरकतीचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण उषानं तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. उलट महमूदची नजर मुलीवर वाईट पडली. काही काळानंतर महमूदनं उषाला 2,000 रुपये देऊन मनातली गोष्ट मनवण्याचा प्रयत्न केला. 2,000 रुपये पाहून ती लालचीत आंधळी झाली आणि मुलीला त्याच्याकडे सोपवायला तयार झाली. ज्यामुळे 15 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मेहमूद उषाच्या घरी गेला. उषा इतकी बेपर्वा झाली होती की ती आपल्या मुलीला त्याच्या हवाली करायला तयार झाली. मेहमूद घरी आल्यावर उषानं मुलीला त्याच्याकडे पाठवलं. मुलीला पाहून महमूदनं भयानक वर्तन केलं, ज्यामुळे मुलगी भीतीपोटी रडू लागली आणि ओरडू लागली. मुलीची किंकाळी ऐकून उषा खोलीत आली, पण तिला रोखण्याऐवजी किंवा समजावण्याऐवजी उलट तिला बोलण्यासाठी मनवू लागली. मग महमूदला इशारा करून ती खोलीच्या दारापाशी बसली. मेहमूद आपलं काम करून 600 रुपये देऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्याची बोलून तिथून निघून गेला. मुलगी आपल्या शरीरातून वाहत असलेलं रक्त पाहून घाबरली तेव्हा उषानं तिला ओरडत सांगितलं की 2 दिवसात सगळं बरं होईल. दुसऱ्या दिवशी मेहमूद पुन्हा आला, पण उषानं त्याला समजावलं की मुलगी अजून बरी नाही. 2-4 दिवस तिला भेटणं शक्य नाही. यानंतर मेहमूद थोडा वेळ उषासोबतच राहिला आणि मग गेला. भीतीपोटी मुलगी थरथरत होती. ती सरळ अनिता आंटींकडे गेली आणि त्यांच्याकडून मदत मागितली. ऑक्टोबर 21 रोजी उषानं पुन्हा आपल्या मुलीला महमूदकडे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी घरातून पळून गेली. परतल्यावर उषानं तिला ओरडून सांगितलं. तेव्हा मुलीनं अनिताला सगळी गोष्ट सांगितली. यानंतर अनिता मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांनी उषा आणि महमूदकडून चौकशी केली आणि त्यांना न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवलं. आईनं कधीही आपल्या मुलीबरोबर असं करू नये. आई वडिलांचं सर्वात पहिलं कर्तव्य असतं आपल्या मुलांच्या सुरक्षेची आणि भल्याची काळजी घेणं. पण या कहाणीत मुलीनं खूप धाडस दाखवलं आणि आपल्यासाठी आवाज उठवला. तिनं विश्वासू व्यक्तीकडून मदत मागितली आणि पोलिसांपर्यंत बात पोहोचवली. याच कारणामुळे योग्य पाऊल उचलून गुन्हेगारांना पकडलं गेलं. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की जरी धोका आपल्याच कुटुंबातून येत असला तरी धीर धरून मदत मागणं अत्यंत आवश्यक आहे. आमचा उद्देश आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.